पकडून ठेवलं तर काय झालं? ती आता आली. ती आता आली आहे ना, ती आता आली. तू 50 दिवसापासून आहे. तू 50 दिवसापासून आहे तिथं. तुझी चिठ्ठी तिला नॉमिनेट नव्हतं व्हायचं, बस तेवढं. बिग बॉस मराठी सीझन 6 अनुश्रीने घेतलं पूर्ण घर डोक्यावरती नॉमिनेशन टास्क मध्ये, कारण की अनुश्री आणि संस्कृती दोघे समोरासमोर आले ह्या नॉमिनेशन टास्क. अनुश्रीला खूप आठवण येत होती तिच्या आईची गेले खूप दिवसापासून, आणि आज हा टास्क तिच्या समोर आला. ह्या टास्क मध्ये तिच्या घरून तिच्या आईकडून पत्र आलं होतं आणि तिला खूप इच्छा होती ते पत्र वाचायची. ती खूप संस्कृतीला कन्व्हिन्स करत होती की तिला हे पत्र वाचू दे, कारण की तिला खूप आठवण येते. तिला गेमशी काहीच लेणं देणं नाहीये, पण तिला ह्या गेम मध्ये पुढे जाण्यासाठी आईचं पत्र वाचणं खूप गरजेचं आहे. तिथेच संस्कृती तिचं न ऐकता जसं बेल वाजते तसं ती बजर वाजवते, आणि संस्कृतीने बजर वाजवल्याच्या नंतर अनुश्री संतापते. अनुश्रीला काहीच भान राहत नाही. ती जोर जोरात रडायला लागते आणि सगळ्यांना आपल्यापासून दूर करायला बघते. सगळ्यांना ओरडून सांगते की नेहमी माझ्या बरोबरच असं का होतं. ती विशालला पण दूर करते. ती खूप चिडली आहे आणि तिचा राग दिसत आहे. तिचा रागापेक्षा तिचं इमोशन दिसत आहे की तिला किती डेस्परेटली ते पत्र वाचायचं. पण ह्याच्याच नंतर संस्कृतीला सांगतात बिग बॉस की ते पत्र बाद करून द्या, जे की संस्कृतीकडून होत नाही. म्हणून राखीला ते सांगतात बाद करायला, आणि राखी संस्कृतीच्या हातातून पत्र घेऊन अनुश्रीचं पत्र बाद करतात आणि अनुश्रीला नॉमिनेट करतात. आता पाहायचं आहे की पुढच्या एपिसोड मध्ये काय होईल. अजून अशी अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.